थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय। तुम्ही खगोलप्रेमी असाल तर तुम्हाला माथेरानला आवर्जूनच भेट द्यावी लागणार आहे, कारण माथेरानमध्ये सुरू झालंय आकाश निरीक्षण केंद्र। त्याचं उद्घाटन खगोलशास्त्रज्ञ दाकृष सोमण यांच्या हस्ते करण्यात आलं। थंड हवेच्या माथेरानमध्ये पर्यटकांना आता आणखी एक पर्वणी मिळणार आहे। या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची आकाशगंगा उभारण्यात आली आहे। दुर्बिणीच्या सहाय्याने पर्यटकांना चंद्रावरची विव्र, शनीची वलय केंद्र, आकाशगंगा, गुरुची 4 केंद्र आणि खगोलशास्त्राविषयी परिपूर्ण माहिती मिळू शकणार आहे। जसे इस्रोने प्रगती केलेली आहे त्या प्रगतीचं एका दृष्टिक्षेपामध्ये त्याची माहिती मिळू शकेल आणि कदाचित नव्हे तर नक्कीच पुढचा वैज्ञानिक या माथेरानला आकाश निरीक्षण केंद्र पाहिल्यामुळे त्याला प्रेरणा मिळाल्यामुळे तो निर्माण झाला असेल अशी मला खात्री वाटते। पर्यटकांसाठी ही एक पर्वणीच ठरणार असून आकाश निरीक्षण केंद्राला मोठ्या प्रमाणात भेट देण्याचं आवाहन माथेरान नगरपालिकेनं केलंय। खगोलशास्त्राचं सखोल ज्ञान उपलब्ध होणार आहे, त्याचबरोबर लोकांना अतिशय रोमांचकारी आनंद अनुभवता येणार आहे याच्यामधून आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी या आकाश निरीक्षण केंद्राचा अतिशय चांगला उपयोग होईल। माथेरानमध्ये आमच्या नगरपालिकेअंतर्गत हा जो आकाशगंगाचा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे त्याचा जास्तीत जास्त पर्यटकांनी लाभ घ्यावा, कारण अवकाश हे आपण जेवढा बघणार त्याच्यामध्ये रोज प्रत्येक क्षणाला आपण काही ना काही शिकू शकतो। पर्यटकांचं फेवरेट डेस्टिनेशन आता आकाशगंगा निरीक्षण केंद्रासाठीही ओळखलं जाणार आहे। तेव्हा पर्यटकांनो, सुट्टी तर सुरू झाली आहेच, तुम्ही कसली वाट पाहताय? माथेरानला या आणि पर्यटनासोबतच आकाशगंगाही अनुभवा। अमोल पाटील सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, माथेरान। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।